सर्व मित्रांना शिवसकाळ. राहुल खैरमुडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या शेतामध्ये जर आपण रताळाची लागवड जर करत असाल तर नक्कीच आपण सर्वांना अतिशय उपयुक्त असा व्लॉग आज आपण बनवतो आहोत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं रताळाची लागवड कशा पद्धतीनं करावयाची असते, या रताळाच्या लागवडीसाठी केलं जाणारं जे खत व्यवस्थापन आहे हे खत व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीनं करायचं असतं याच्याबद्दलची सखोल माहिती आज आपण आजच्या या स्पेशल अशा व्लॉगमध्ये पाहणार आहोत. आपण हा व्लॉग बनवण्यापूर्वीच रताळ लागवडीच्या संदर्भामध्ये क्रमांक 1चा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी अगोदरच यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. त्या पर्टिक्युलर व्लॉगमध्ये आपण साधारणपणे रताळ लागवडीसाठी आवश्यक असणारी जी पूर्वतयारी आहे, त्याच पद्धतीनं जमिनीची मशागत असेल, जमिनीची मशागत, त्यानंतर रताळाच्या अशा मुख्य वेलांपासून रताळासाठी आवश्यक असणारे जे वेलांचे तुकडे असतात हे तुकडे कशा पद्धतीने तयार केले जातात, या तुकड्यांची साधारणपणे लागण किंवा लावणी कशा पद्धतीने केली जाते, साधारणपणे मशागत कशी करावी, लागवडीपूर्वी खत व्यवस्थापन कसं करावायचं असतं, या सर्व गोष्टींवर आपण पहिल्या एपिसोडमध्ये आपण सखोल अशी माहिती घेतलेली आहे. आज आपण प्रत्यक्षपणे लागवड केल्यानंतर जवळजवळ 40 दिवस झाल्यानंतर आपण पाहू शकता अगदी साधारणपणे मुख्य वरंब्यावरती जवळजवळ साधारणपणे 12 ते 15 सेंटीमीटर उंचीचे वेल या ठिकाणी आता तयार झालेले आहेत. आणि साधारणपणे हीच खत व्यवस्थापन करण्याची दुसऱ्या टप्प्याची अचूक वेळ आहे. खताच्या व्यवस्थापनामध्ये मी सांगितलं की जमिनीची पूर्वतयारी करत असतानाच आपण बऱ्यापैकी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा उपयोग आपण आपल्या शेतामध्ये जर केला तर नक्कीच चांगल्या प्रकारचं उत्पन्न या रताळाच्या लागवडीमधून आपण सर्वांना मिळू शकतं. आणि हा झाला पहिला टप्पा. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं की साधारणपणे ज्यावेळी रताळाच्या लागवडीनंतर 40 दिवस पूर्ण होतात आणि अशा पद्धतीने रताळाच्या वेलांची पूर्णपणे वाढ झालेली असते, अशावेळी खतांच्या व्यवस्थापनाचा जो दुसरा टप्पा आहे तोही आपल्याला या ठिकाणी करावा लागतो, की जेणेकरून या ठिकाणी जर भर दिलीत तर रताळाची असणारी जाडी असेल, वजन असेल, उंची असेल, या सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी रताळाचं चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि भरघोस असं उत्पन्नसुद्धा आपल्या सर्वांना नक्कीच मिळू शकतं. साधारणपणे लागवड केल्यानंतर 40 दिवसांनी खत व्यवस्थापनाचा हा जो दुसरा टप्पा आहे तो आपल्याला करावायचा असतो. आणि साधारणपणे आपण इतर पिकांच्यासाठी ज्या पद्धतीने खत व्यवस्थापन करतो त्या पद्धतीच्या तुलनेमध्ये थोडंसं रताळाच्या पिकांसाठी केलं जाणारं जे खत व्यवस्थापन आहे याची पद्धत थोडीशी वेगळी राहते. साधारणपणे आपण पाहू शकता अशा ठिकाणी आपण जे वरंब्यावरती जी रताळाची लागवड केलेली आहे त्याच रताळाच्या लागवडीच्या शेजारी इथं साधारणपणे आपण पाहू शकता या ठिकाणी काठीच्या साहाय्याने एक छिद्र आपण मुळांच्या जवळपास या ठिकाणी काढलेलं आहे. आणि त्याच पाडलेल्या छिद्रामध्ये या ठिकाणी आपण DAP त्याचबरोबर काही सेंद्रिय खतंसुद्धा या ठिकाणी आपण एकत्रित करून साधारणपणे या छिद्रांच्या मधून आपण दिलेले आहेत. आणि साधारणपणे ही नेमकं खत व्यवस्थापन कसं करायचं असतं त्याची कृतीसुद्धा मी या ठिकाणी आपण सर्वांना थोड्या वेळाने या ठिकाणी दाखवणार आहे. मी आशा करतो आपण सर्वांना रताळ लागवड हा जो एपिसोड आहे तो नक्की आवडेल. साधारणपणे आपण रताळ लागवडीचा हा दुसरा एपिसोड आज शूट केलेला आहे. साधारणपणे प्रत्यक्षात आपण ज्यावेळी प्रत्यक्ष रताळ आपण जमिनीमधून काढणार आहोत तेव्हा आपण सर्वांना मी नक्की हे दाखवेन की साधारणपणे 1 गुंठ क्षेत्रामध्ये किंवा साधारणपणे 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त असं किती उत्पन्न रताळापासून नेमकेपणाने मिळू शकतं. आणि साधारणपणे एक फायद्याची शेती साधारणपणे जर आपण याचं असणारं तंत्र जर समजावून घेतलं तर नक्कीच आपल्या सर्वांना खूप उपयुक्त अशी ही शेती आहे. मी आशा करतो आपण सर्वांना हा व्लॉग नक्की आवडेल. खर्च